मागे धनी लवकर आल्या. हो तू आणाच्या शेताकडं. हा झालं का तिकडलं सगळं? हो, झालं हौदाच्या मळ्यातलं मारलं 2 एकर मारून आलो बघा आता. लय गडबडीने आल्या मग. हो आता भूक लागली होती. आणि तू केव्हा आलीस? मी आता झाले जरासं एवढं हाणलं वर. बरं 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 बरं. काय बाबा? ये माय काय माय? काय नाही माय. बाबू कुठे गेलतोस माय तू? आणि कालच भांडणं झालते की दोघांची तुमच्या. बापू हे आमचे भांडणं नवरा बायकोचे काय असतात तुला आताच कळणार नाही. तू लग्न होऊ दे. लग्न झालं की तुला समज कळतंय. सकाळी झालेले भांडणं रात्री मिटतच असतात माय. असं आहे का? ते लग्न करून देतो पुढल्या वर्षी बघण्यासाठी बघणं चालू आहे ता. बर बर. छगनराव तुझं लग्न नाही आधी गाडी घेऊन द्या की. गाडी घ्यायची आहे बाबा. गाडी गाडी म्हणून म्हणाले दिसतं ते. माय वागा आता दुबार पेरणी केली आपण. हा तूच बघ आई तू किती कष्ट कराली मी किती कष्ट मला करालो. काहीच घेणं देणं नाही. मला गाडी पाहिजे म्हणजे पाहिजे. बघ आईचा पदर फाटलाय माय. तिने किती मला 4 वर्ष झालं म्हणाली साडी घ्या म्हणून. तुला गाडी घेऊन देतो. यावर्षी आपलं सरकारने एकदा कर्ज माफ केलं की नवं जुनं करतो माय सातबाऱ्याचं. कव्हा सरकार करते की काय नाही की मला गाडी पाहिजे बघ. मी नाही तर घर सोडून चालू. त्या महेश पाटलाकडून घ्या कोणाकडून घ्या मला घेणं देणं नाही. मला गाडी पाहिजे म्हणजे पाहिजे. त्यांनी कच करा आता. याला सांगा समजून. काढतो 3 रुपये टक्क्यानं कुठलं तरी. अर्ध एकर राहिलं इकडल्या चोपनातलं ते देतो लिहून. बापू तू यासाठी हायस एकुलता एक. मला पुण्या गाडी पूर्ण. पाहिजे नाही तर मी घर सोडून चालू. घर कशाला सोडून चालास वागा. काय कर एक दोरी घे कचकन मळ आणि त्या माईचं नळ दाब एकदाच. तुला काढायचं तड होईल. मी घर सोडून चाललो. कभी हंसना है कभी रोना है जीवन सुख दुख का संग